हत्ती बिथरली. एके दिवशी बादशाह निजामशाहाचा दरबार बरखास्त झाल्यावर सर्व सरदार घरोघरी जाण्याकरिता बाहेर पडू लागले. अमीर उमरावांचे नोकरलक आपापल्या धन्याला घेऊन जाण्याकरिता स्पर्धा व गर्दी करू लागले. लकुजी राजे जाधवराव असेच त्वरेने मार्गस्थ झाले होते. मागे गर्दी गोंधळ चालूच होता. एवढ्यात भयंकर आरोळ्या किंकाळ्या उठल्या. शेकडो डोळे दचकून तिकडे वळले आणि पाहतात तो सरदार खंडागळ्यांचा धिप्पाड हत्ती सोंड सपासप फिरवीत मस्तक जोरजोराने हलवीत आणि चित्कार करीत गर्दीवर तुटून पडला होता. दिसेल त्याला सोंडेने उचलून तो आदळीत होता. त्याच्या पायांखाली मस्तकांचा आणि बरगड्यांचा चुरडा होत होता. लोक भयंकर किंकाळ्या फोडीत पळत होते. हत्ती सोंड उंचावून बेफाम धावत सुटला होता. क्षणात एकच धाव व कालवा झाला. खंडागळ्यांचा हत्ती बिथरला. हत्तीवरती माऊत होता. गंडस्थळावर तो खचाखच अंकुश घालून हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करीत होता. पण तो बिथरलेला गजराज लोकांना तुडवीत चित्कार करीत धावत होता. त्याने अवतार असा काही भीषण धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाला छातीच होईना. मात्र हत्तीचा तो पिसाट पराक्रम हत्ती इतक्याच एका शूर बहादरला सहन झाला नाही. त्याचे नाव दत्ताजी जाधवराव, जिजाऊचा हा भाऊ. लकुजी जाधवरावांचा पुत्र शहाजीराजांचा मेहुणा दत्ताजीने आपले घोडस्वारास हुकूम सोडला की भाल्यावरच्या चलवून या पिसळलेल्या हत्तीस आवरा. पण तो हत्ती म्हणजे प्रलय काळचा मेघ भासत होता. जखमा होत असूनही तो जास्तच धुमाकूळ घालीत होता. त्याने जाधवरावांच्या अनेक स्वारास घोड्यांवरून सोंडेने ओढून दनादन भुईवर आदळले आणि पायांखाली चिरडून मारले. दत्ताजीचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले. मरण चुकविण्यासाठी ते पळत सुटले. हा पराभव दत्ताजीला झोंबला. दत्ताजी हत्तीहूनही जास्त पिसळला. तो स्नेहाप्रमाणे दृष्टी रोखून थेट हत्तीवर धावून गेला. एवढ्यात शहाजीराजांचा चुलत भाऊ म्हणजेच विठोजी राजांचा मुलगा संभाजीराजे भोसले हा मोठ्याने ओरडून दत्ताजीला म्हणाला, राजे, हत्तीस मारणे गरज नाही. हत्ती जखमांनी रक्तबंबाळ होऊन शेंद्राच्या डोंगरासारखा दिसत होता. असे ओरडून संभाजीराजे हत्तीवरच धावत घाव वाढवित होते. पण दत्ताजी चिडून इतका बेफाम झाला होता की त्याने काहीही न ऐकता सपकन वार घालून हत्तीची सोंडच साफ छाटली. त्याच्या सोंडेतून रक्ताचा धबधबा पडू लागला. हत्तीचे सामर्थ्य आणि वैभव संपले. पण एवढ्यावरच संपले नाही. दत्ताजीने एकदम संभाजीवरच हल्ला चढविला. त्याची तलवार सपासप फिरू लागली आणि मग दोघात काडाजिंगीची लढाई सुरू झाली. दोघांच्या बाजूची मंडळी हत्यारे घेऊन धावली. शहाजीराजे संभाजीराजांच्या मदतीस धावले. दत्ताजी ढाल तलवारींनी लढत होता. तो इतक्या विलक्षण आवेशाने तलवार फिरवित होता की जणू आपल्या भोवती त्याने तेजवलयच बनविले होते. दुर्रा दबला आणि उडाला. संभाजी भोसल्यांच्या हातून दत्ताजी ठार झाला. लकुजींचा मुलगा भोसल्यांच्या हातून मेला. राजे लकुजी जाधवराव आधीच पुढे निघून दूरवर गेले होते. एवढ्यात वाऱ्याच्या वेगाने मुलाच्या वधाची ही बातमी त्यांच्याकडे दौडत आली आणि मग भयानक ज्वालामुखीच भडकला. ती बातमी ऐकून लकुजी संतापाने लाल झाला. त्याच्या अंगाची लाही उडाली. तसेच माघारी फिरले. संभाजी भोसल्याला ठार मारण्याकरिता उघड सोड्याच्या गर्जना करीतच ते धावत सुटले. गुदरळाप्रमाणे ते धुमाकळत घुसले. लकुजींचा समोरच लढताना दिसले ते शहाजीराजे भोसले. प्रत्यक्ष जावई, लाडक्या लेकीचे सौभाग्य पण संपली, तुटली. नातेगोती आता प्रीत संपली, माया संपली. लकुजींनी खाडकन शहाजीराजांवर घाव घातला. घाव राजांच्या दंडावर बसला आणि जबर जखम होऊन शहाजीराजे भुईवर कोसळले. त्या क्षणी ते बेशुद्ध झाले म्हणूनच केवळ वाचवले, नाहीतर त्यांचे मुंडकेच उडाले असते खास. लगेच लकुजीराजे संभाजी भोसलेंवर धावले. काळजात धडकी भरवणारे युद्ध कडकडू लागले. तेवढ्यात लकुजींनी एक जबरदस्त घाव संभाजींवर घातला. वारमीच बसलं त्यांच्या. संभाजी ठार झाला. पोराच्या मरणाचा पुरता सूड लकुजींनी उगवला. प्राणाचा बदला प्राणाने घेतला. दत्ताजी आणि संभाजी निजामशाहाच्या महालापुढे रक्ताने पडले होते. इतर अनेक मेले होते. जाधवरावांची तलवार सुडाच्या रक्ताने नितळत होती. बादशाही महालावरच्या निजामशाही हिरवा झेंडा हसत फडकवत होता. एवढे भयंकर रणकंदन झाल्यानंतर बादशहाने उभय पक्षाचे सांत्वन केले आणि त्यांना सगळ्यापासून परावृत्त केले. जाधवराव मंडळी दत्ताजींचे आणि भोसले मंडळी संभाजींचे प्रेत घेऊन दुःख करीत तेथून स्वस्थानी गेले. रक्त गळून गेले होते. आता गळत होते अश्रू. भोसले मंडळी संभाजींकरिता दुःख करीत होती. जाधवराव मंडळी दत्ताजींकरिता शोक करीत होती. जिजाऊने कोणाकरिता रडावे, भावासाठी की दिरासाठी? ती रडत होती अवघ्या नादान महाराष्ट्रासाठी.